नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. आज आहे रक्षाबंधन आणि सगळ्या भाऊ बहिणींना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला सुख शांती ऐश्वर्य लाभो हेच स्वामींच्यांनी प्रार्थना. तर आज मी माझ्या ब्लॉगमध्ये रक्षाबंधन सेलिब्रेशन वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता आम्ही चाललेलो आहे खास अशा आपल्या रक्षकांसाठी राखी बांधण्यासाठी. तुम्हाला पुढे कळेलच. रक्षाबंधन सेलिब्रेशनसाठी माझी फॅमिली आम्ही पोलीस स्टेशनला सेलिब्रेशनला आलो होतो. इथे मी सगळी तयारी करत आहे आणि सगळे आपले बांधव पोलीस बांधवांना राखी बांधणार आहे. रक्षाबंधन हा फक्त भाऊ बहिणीच्या नात्याचा सण नाही, तर आपल्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणाऱ्या प्रत्येक भावाला मान देण्याचा दिवस आहे. आपण सगळे सण आनंदाने साजरे करतो, पण आपले पोलीस बांधव अहोरात्र आपल्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावत असतात. म्हणून यंदाच्या रक्षाबंधनानिमित्त मी पोलीस स्टेशनला जाऊन आपल्या पोलीस बांधवांना राखी बांधून त्यांचे आभार मानले. त्यांच्या हातावर राखी बांधताना मनापासून एकच भावना होती, तुम्ही आमचे रक्षण करता, त्यासाठी मनपूर्वक धन्यवाद. कधीकधी एखाद्या व्यक्तीला दिलेली छोटीशी राखी, एक छोटंसं हसू आणि दोन प्रेमाचे शब्द त्यांच्या मनाला खूप मोठा आनंद देऊन जातात. आपण सण आपल्या कुटुंबासोबत साजरे करतो, पण आपल्या पोलीस बांधवांना मात्र अनेक वेळा आपल्या कर्तव्यामुळे आपल्या कुटुंबापासून दूर राहावं लागतं.
आपण रात्री निवांत झोपतो, कारण कुठेतरी कोणीतरी रात्रभर जागं राहून आपली सुरक्षा करत असतं. ते आपल्या सुरक्षिततेसाठी उन्हात पावसात दिवस रात्र आपलं कर्तव्य निभावतात. आज त्यांच्या हातावर राखी बांधताना त्यांच्या चेहऱ्यावरचं ते छोटंसं हसू पाहून मला जाणवलं, आनंद देण्यासाठी नेहमी मोठ्या गोष्टीची गरज नसते. प्रेमाने दिलेली एक राखी आणि मनापासून केलेला सन्मानही खूप काही देऊन जातो. त्यांच्या त्यागाला, मेहनतीला आणि आपल्या सुरक्षेसाठी दिलेल्या वेळेला मनापासून सलाम. तुम्ही आमचं रक्षण करता, म्हणून आज आम्हाला तुमच्या मनगटावर प्रेमाची आणि आपुलकीची राखी बांधता आली, याचा आम्हाला खूप अभिमान आहे. सर्व पोलीस बांधवांना रक्षाबंधनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. त्यानंतर आम्ही मंदिरात गेलो, देवाचे दर्शन घेतले. खूप छान असं प्रसन्न वाटत होतं आज, आणि आजचा दिवस पण खूप छान गेला. त्यानंतर आरती सुरू झाली.
आणि तिथे आम्ही थोडा प्रसादही देवासाठी दिला. खूप असं छान वाटलं आणि खूप योगायोग झाला की आम्ही गेल्याच्या नंतर 10 मिनिटांनी लगेच आरती पण चालू झाली. ते मनाला खूप छान वाटलं. एकंदरीत आजचा दिवस आमचा खूप छान गेला. खूप असं प्रसन्न वाटलं. आम्ही खूप खुश होतो आम्ही, माझी फॅमिली आणि मी. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आमचा प्रेरणादायी वाटला असेल, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.